नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 भूमिती यामधील प्रकरण 3 वर्तुळ त्यामधील सराव संच 3.3 पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया सराव संच 3.3 वर्तुळ कंस आर्क ऑफ ए सर्कल. प्रथम आपण वर्तुळ कंस कशाला म्हणायचं ते पाहू. वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते. त्यापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून तयार होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस म्हणतात. आता इथं उदाहरणार्थ एक वर्तुळ दिलेला आहे. ही एक त्यांची के ही छेदिका आहे. मग या छेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भाग तयार झालेत. एक केंद्राकडील भाग, एक केंद्र नसलेला भाग. आता इथं जे तयार झाले त्याला कंस म्हणायचे. मग आता ज्या वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते, म्हणजे आता इकडच्या बाजूला वर्तुळ केंद्र आहे, त्याला विशाल कंस म्हणतात. म्हणजेच हा इथून इथपर्यंतचा कोणता असेल, विशाल कंस किंवा विशाल वर्तुळ कंस. आणि ज्या बाजूला केंद्र नाही त्या बाजूला लघु वर्तुळ कंस असे म्हणतात. आता इथं कंस AXB हा लघु वर्तुळ कंस आहे आणि कंस AYB हा विशाल वर्तुळ कंस आहे. कंसाचं वाचन करते वेळेस शक्यतो 3 अक्षरांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ AXB किंवा लघुकंस जर असेल तर आपण त्याला कंस AB असं सुद्धा म्हणतो. नंतर दुसरी व्याख्या आहे केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल. आता केंद्रीय कोन कशाला म्हणायचं, ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला केंद्रीय कोन म्हणतात. आता इथं आकृतीमध्ये हे वर्तुळ आहे. O हे वर्तुळाचं केंद्र आहे. मग आता O या ठिकाणी कोन तयार होतोय, म्हणजेच O केंद्र असलेले वर्तुळ असून कोन AOB हा कोन तयार झालेला आहे, हा AOB. मग हा जो कोन आहे वृत्तछेदिकेप्रमाणेच केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे दोन भाग होतात. म्हणजे इथून इकडचा कोणता कंस मिळाला, विशाल वर्तुळ कंस AQB आणि APB हा लघु वर्तुळ कंस मिळाला. आणि केंद्राच्या ठिकाणी जो कोन होतो त्या कोनाचं माप किंवा त्या कोनाला काय म्हणायचं, केंद्रीय कोन असं म्हणतात. कंसाचं माप, मेजर ऑफ ॲन आर्क. लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. लघु कंस जर असेल तर त्या कंसाचं माप संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. दुसरा मुद्दा आहे विशाल कंसाचं माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. नंतर अर्धवर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असते आणि पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असते. कंसाची एकरूपता, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स, म्हणजे दोन कंस एकरूप कधी होतात, दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांचे मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. आणि कंस D, आता आकृतीमध्ये कंस D व कंस GF एकरूप आहेत. हे चिन्हाने कंस D एकरूप कंस GF असे दर्शवतात. आता म्हणजे काय, एकरूप कंस म्हणजे दोन कंसाच्या त्रिज्या आणि त्यांचे मापे सारखे असतात. आता कोन DCE 70 अंशाचा आहे आणि कोन GCF 70 अंशाचा आहे. म्हणजे हे दोघांचे कोन सारखे आहेत आणि एकाच वर्तुळाचे आहेत, म्हणजे त्यांच्या त्रिज्या सुद्धा कशा येतात, सारख्या आहेत. म्हणून हे दोन कंस कसे असतील, एकरूप असतील. दोन कंस कोणकोणते, म्हणजे कंस DE एकरूप कंस GF हे. आणि त्याचं वाचन कसं करायचं, कंस DE एकरूप कंस GF. कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. सोबतच्या आकृतीमध्ये ABCDE हे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत. या बिंदूमुळे अनेक कंस तयार झालेले आहेत. त्यापैकी कंस ABC आणि कंस CDE यामध्ये बघा, कंस ABC म्हणजे इथून इथपर्यंतचा आणि CDE इथून इथपर्यंतचा, CDE हा ABC CDE यामध्ये बिंदू C हा कसा आहे, सामायिक बिंदू आहे. म्हणून कंस ABC व कंस CDE या दोन कंसाच्या मापांची बेरीज आपल्याला करता येईल आणि ती कशाच्या बरोबर असेल, ACE एवढी असेल. म्हणजेच माप कंस ABC अधिक माप कंस CDE बरोबर माप कंस ACE. म्हणजे कोणतेही दोन कंसाची बेरीज करता येतील, मात्र ते दोन कंस कसे असले पाहिजेत, लगतचे असले पाहिजेत किंवा त्या दोन कंसामध्ये एखादा बिंदू, शिरोबिंदू सामायिक असला पाहिजे. प्रमेय, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. एकरूप कंसाच्या संगत जीवा कशा असतात, एकरूप असतात. म्हणजे जर कंस एकरूप असतील तर त्यांच्या जीवा ह्या एकरूप असतात. पक्ष आहे केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC एकरूप कंस DQE. म्हणजे हे कंस जर एकरूप असतील, कोणते, APC आणि
DQE दोन कंस एकरूप आहेत. साध्य काय आहेत? मग ह्या एकरूप कंसाच्या संगत जेव्हा म्हणजे जेव्हा AC एकरूप जेव्हा DE एकरूप जेव्हा DE हे सिद्ध करायचं आपल्याला. मग ही सिद्धता सुद्धा इथंच दिलेली आहे. रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. मग आता ह्या दोन त्रिकोणामध्ये ABC आणि DBE मध्ये ABC आणि DBE ह्या दोन त्रिकोणामध्ये बाजू एक AB एकरूप बाजू DB पहा बाजू AB एकरूप बाजू DB ह्या दोन बाजू काय एकरूप आहेत? रे दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. कारण काय लिहिता येईल मग आपल्याला इथं रिकाम्या जागी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. नंतर बाजू डॅश डॅश एकरूप बाजू डॅश डॅश विचारले. मग आता इथं या त्रिकोणामध्ये एक बाजू घेतली आपण कोणती? AB घेतलेली आहे. AB एकरूप बाजू कोणती घेतलेली आहे? इकडं DB. नंतर आपल्याला ही तर दाखवायची आहे. मग परत इकडची एक बाजू घेता येईल आपल्याला CB एकरूप बाजू EB त्याच त्रिकोणामध्ये म्हणजेच बाजू CB एकरूप बाजू CB ला एकरूप कोणती असेल? EB आणि याचं कारण असेल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. याचं सुद्धा कारण तेच असेल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग नंतर कोण ABC एकरूप कोण DBE कोण ABC एकरूप कोण DBE ही हा कोण दिलेला आहे B कोण आणि इकडचा हा दोन कोण. तर काय एकरूप आहेत? तर एकरूप कंसाची व्याख्या. तर कंस एकरूप का? तर त्रिज्या सारख्या आहेत. दोघांच्या त्रिज्या सारख्या आहेत म्हणून हे आणि यांचे कंस सारखे सांगितलं होतं ना आपल्याला सुरुवात. एकरूप कंस सारखा आहे तर कंसाची व्याख्या काय? मग कोण सारखा असतोच आपोआपच म्हणून एकरूप कंसाची व्याख्या. मग म्हणून कोण ABC एकरूप त्रिकोण DBE त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DBE म्हणजे हे दोन त्रिकोण कसे झाले? एकरूप झाले. कसोटी कोणती वापरली? मग कोणत्या कसोटीनं? मग कारण लिहिते वेळेस आपल्याला कसोटीचं नाव सांगायचं आहे. तर दोन बाजू आहे दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण म्हणजेच बाजू कोण बाजू म्हणून कारण असेल बाकोबा कसोटी बाकोबा एकरूपता कसोटीनं दोन त्रिकोण एकरूप आहेत. जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात म्हणून जेव्हा AC एकरूप जेव्हा DE एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू फक्त आपण रिकाम्या जागा थोड्या भरलेल्या आहेत. दुसरा प्रमेय आहे एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. इथं पक्ष दिलेले आहे आपल्याला आकृती दिलेली आहे. रेख PQ आणि रेख RS ह्या केंद्र U असलेल्या वर्तुळाच्या एकरूप जीवा आहेत. कोणकोणत्या? हे PQ आणि RS ह्या दोन जीवा आहेत. तर साध्य आहे आपलं कंस PMQ एकरूप कंस RNS PMQ RNS हे दोन कंस एकरूप दाखवायचे. मग सिद्धता लिहू आपण. सिद्धता लिहिते वेळेस काय काय लिहावं लागेल पहा इथं. तर प्रथम काय करू आपण हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप होतात ते त्रिकोण दाखवू. मग सिद्धता लिहिते वेळेस इथे लिहू. मग त्रिकोण POQ आणि दुसरा त्रिकोण कोणता असेल? ROS मध्ये आणि त्रिकोण ROS मध्ये एकरूप घटकांची यादी करा. ही बाजू माहिती आहे आपल्याला कोणती? बाजू PO एकरूप बाजू कोणती असेल? PO ला एकरूप इकडच्या त्रिकोणाची RO. कारण असेल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्याचप्रमाणे इकडची सुद्धा बाजू सांगता येईल आपल्याला कोणती? बाजू QO एकरूप बाजू. इकडची बाजू कोणती आहे?
SO. आणि याचं सुद्धा कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग आणखीन दुसरं काय सांगितलं आपल्याला? दुसरं काय दिले? एकरूप जीवांचे, जीवा पण एकरूप सांगितलेलेच आहेत ना आपल्याला. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप जीवांचे संगत कंस दाखवायचं. मग ही जीवा कशी आहे? एक PQ एकरूप SR. पक्षामध्ये सांगितले ना PQ आणि SR या एकरूप जीव आहेत, म्हणजेच आपण ते पण लिहू शकतो. बाजू, तिसरी बाजू कोणती? PQ एकरूप बाजू SR. याचं कारण उदाहरणात दिलेलं आहे, म्हणजे पक्ष. इकडे पक्षामध्ये सांगितलेलंच आहे. मग म्हणून कोणकोणते त्रिकोण एकरूप होतील? त्रिकोण POQ एकरूप त्रिकोण ROS. कसोटी कोणती वापरली आहे? तिन्ही बाजू वापरलेली आहे. म्हणजे कोणती कसोटी? बा म्हणजे बाजू 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 एकरूपता कसोटी. एकरूपता कसोटी. बा एकरूपता कसोटी. मग जेव्हा दोन त्रिकोण एकरूप होतील तेव्हा त्याचे संगत घटक कसे असतात? एकरूप. म्हणून आता यांचा संगत कोण हा एकरूप आहे का बघा, आणि याच्याशी असणार आहे. म्हणून काय म्हणता येईल मग? कोण POQ एकरूप कोण कोणता असेल? ROS. आणि याचं कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण? एकरूप त्रिकोणाचे संगत कोण? एकरूप त्रिकोणाचे संगत कोण? मग हे दोन कोण एकरूप आहेत. हे दोन कोण जर एकरूप असतील तर कंस कसे येतील हो? एकरूप कंसाची व्याख्या जी काय लिहिली आहे, केंद्रीय कोणाचं माप कसं असते? त्याच्या कंसाच्या मापाच्या बरोबर असते. हे दोन कोण सारखे आहेत, म्हणून काय सांगता येईल मग आपल्याला? कंस POQ PMQ कंस घ्या. कंस PMQ एकरूप कंस कोणता असेल? दुसरा इकडचा असेल RNS. कशावरून लिहिलं? केंद्रीय कोणाचं माप, केंद्रीय कोणाचे माप किंवा केंद्रीय कोणाची व्याख्या. केंद्रीय कोणाची व्याख्या. केंद्रीय कोणाची व्याख्या. कारण केंद्रीय कोणाचं माप जेवढं असतं तेवढंच कंसाचं असतं. आतापर्यंत पाहिलेले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवू. पहिला, ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात. दुसरा आहे कंसाच्या मापाची व्याख्या. लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप 360 वजा संगत लघु कंसाचे माप. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. दोन वर्तुळ कंसाच्या त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस एकरूप असतात. नंतरचा मुद्दा आहे, एकाच वर्तुळाच्या कंस ABC आणि कंस CD यामध्ये C हा एकच बिंदू सामायिक असतो तेव्हा दोघांची बेरीज करता येते. ABC अधिक CD बरोबर AC. नंतर एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगती जेव्हा एकरूप असतात. आणि शेवटचा मुद्दा, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. सराव संच 3.3 प्रश्न पहिला. आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर GDE आणि F हे बिंदू आहेत. कोन ECF चे माप 70 अंश आणि कंस DGF चे माप 200 अंश असेल तर कंस DE आणि कंस DEF यांची मापे ठरवा. आता इथं काय काय दिलेलं आहे पहा अगोदर. कोन ECF पहा इथं, कोन ECF म्हणजे ह्या कोणाचं माप दिले आपल्याला 70 अंश. आणि नंतर कंस DGF पहा इथं, DGF ह्या मोठ्या कंसाचं माप किती दिलेलं आहे 200 अंश. तर कंस काढायचा आपल्याला DE ह्या कंसाचं माप काढायचं आहे. आणि नंतर कंस DEF ह्या पूर्ण ह्याचं माप काढायचं. मग आपण सोडू. प्रथम काय करू आपण, माप कंस EF काढू. माप कंस EF बरोबर माप कोण कोणता असेल ECF. काय लिहिलं आपण, केंद्रीय कोणाची व्याख्या, केंद्रीय कोणाची व्याख्या, केंद्रीय कोणाची व्याख्या. मग ECF चं माप किती आहे
70 म्हणून माप कंस EF बरोबर 70 अंश. ह्याचं माप मिळालं, ह्याचं जेवढं आहे तेवढंच इकडचं 70. मग याचं माप काढू. माप कंस DE, माप कंस DE बरोबर 360 वजा कोणाचं माप असेल, ह्या दोघांची बेरीज. कोणकोणते? माप कंस DGF अधिक माप कंस EF, माप कंस EF. का घेतलं आपण हे? तर वर्तुळाचे माप किती असते? वर्तुळाचे माप 360. वर्तुळाचे माप 360 अंश असते म्हणून आपण लिहिलं. मग माप कंस DE बरोबर 360 वजा किमती ठेवा. DGF आहे 200 अधिक याचं माप किती आलं? तर EF चं आत्ताच काढले आपण, किती आहे? 70. म्हणजेच 360 वजा 270. 360 मधून 270 वजा करा, किती राहिले मग? 27 आणि 9 36 म्हणजे 90 अंश. माप कंस DE बरोबर 90 अंश. एक उत्तर मिळालं. आता दुसरं कोणाचं करायचंय? माप कंस DEF, माप कंस DEF पाहिजे आकृती DEF बरोबर ह्या दोघांची बेरीज. माप कंस DE, माप कंस DE आणि यांच्यामध्ये कोणता बिंदू कॉमन आहे, सामायिक आहे? E. माप कंस DE अधिक माप कंस दुसरा आहे EF. कंसाच्या बेरजेचा गुणधर्म. कारण काय लिहिणार आपण? कंसाच्या बेरजेचा गुणधर्म, बेरजेचा गुणधर्म, बेरजेचा गुणधर्म. ठेवा किमती. DE किती मिळालेला आहे? 90 आणि EF आहे, EF चं माप किती? 70. 90 अधिक 70 9 7 16 म्हणजेच 160 अंश. माप कंस DE बरोबर 160 अंश. म्हणून दोन्ही उत्तर मिळाले. DE बरोबर 90 मिळाला आणि माप कंस DEF बरोबर 160 अंश. प्रश्न दुसरा स्टार केलेला प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण QRS हा समभुज आहे, तर सिद्ध करा का? तर दाखवा की पहिला प्रश्न कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR आणि दुसरा कंस QRS चे माप 240 आहे, हे सिद्ध करायचं आहे. आता हे सिद्ध करते वेळेस सुरुवातीला काय सांगितलं आपल्याला? त्रिकोण QRS हा कसा सांगितला आहे? समभुज आहे, समभुज त्रिकोण आहे. हा समभुज आहे म्हणजेच कोणकोणत्या बाजू एकरूप असतील? मग बाजू RS, बाजू RS बरोबर बाजू SQ बरोबर बाजू कोणती? QR. या तिन्ही बाजू कशा असतील? सारख्याच असतील. तिन्ही बाजू सारख्या आहेत. कशावरून लिहिलं? QRS समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. मग आपण काय करू? बरोबर यालाच हे सारखे आहेत, बरोबर x अंश मानू. ह्याचं माप किती आहे माहित नाही, पण आपण तात्पुरतं x मानलं. मग आता ह्याचं माप जर x असेल तर पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे? किंवा ठीक आहे, तिन्ही बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. मग आपल्याला माहित आहे बाजू जर सारख्या असतील तर एकरूप जीवा जर एकरूप असतील तर जीवांचे संगत कंस कसे असतात? एकरूप असतात. मग तो गुणधर्म सांगू आपण. एकरूप जीवांचे संगत कंस आपणास माहित आहे. एकरूप जीवांचे संगत कंस, जीवांचे संगत कंस एकरूप असतात. संगत कंस हा गुणधर्म आताच पाहिला ना आपण, एकरूप असतात. म्हणून काय म्हणता येईल मग? कंस RS, इकडला हा कंस कंस RS एकरूप कंस. दुसरी बाजू कोणती आहे? SQ. SQ म्हणजेच QS लिहा.
QS SQ एकच QS, आणि एकरूप कंस तिसरा कोणता असेल उरलेला QR. हे तर झालं पहिलं सिद्ध. नंतर आता दुसरं सिद्ध करू. म्हटलं तर इथं 1 नंबर, इथं 2 नंबर देऊ. हां, दुसरं उत्तर. कंस QRS चे माप 240 हे दाखवायचे. कंस QRS. आता दुसरं सोडवते वेळेस प्रथम लिहू आपण वर्तुळ कंसाचे माप. वर्तुळ कंसाचे माप किती असते? वर्तुळ कंसाचे माप 360 अंश असते, हे माहिती आहे आपल्याला. मग आता इथं ह्या सगळ्या जेव्हा तर एकरूप आहेत, मग हे सगळे कंस घेऊ आपण. कंस RS अधिक किंवा माप कंस RS अधिक माप कंस QS अधिक माप कंस QR बरोबर किती? 360 अंश. 360 अंश. परंतु आपण तात्पुरतं ह्याला काय गृहीत धरलेलं आहे? इथं गृहीत धरलं होतं ना आपण कंसाचं माप किती, तर बाजू बरोबर x गृहीत धरल्या होत्या. तर बाजूच्या ऐवजी काय करू आपण, हे या ठिकाणी x गृहीत धरू. कंस हे सर्व जे कंस आहेत एकरूप असतात, बरोबर x अंश मानू. मग कंसाचं माप x आहे, तर RSचं माप किती मग? x. QSचं सुद्धा x आणि QRचं x बरोबर 360. x अधिक x अधिक x म्हणजेच 3x बरोबर 360. तर x बरोबर 360 भागिले 3 म्हणजेच 3 बारे 36 120 अंश. x बरोबर 120 अंश म्हणजेच प्रत्येक कंसाचं माप किती मिळालं? 120. हा सुद्धा असेल 120 आणि इकडचा सुद्धा असेल 120 अंश. तिन्ही कंसाचं माप 120. मग आता सिद्ध काय करायचं त्याच्यात आपल्याला? QRSचं माप. माप कंस QRS, माप कंस QRS बरोबर पाहिता आकृतीत QRS बरोबर माप कंस QS. QRS मध्ये अगोदर QR अधिक माप कंस कोणता आहे दुसरा? RS. प्रत्येकाचं माप काढले ना आपण. हे x चं माप 120 म्हणजे चौका इथं कंसाचे माप माहिती आहेत आपल्याला, म्हणून याचं सुद्धा किती असेल? 120 अधिक 120 बरोबर 240 अंश. हे सिद्ध झालेलं आहे. प्रश्न तिसरा. आकृतीमध्ये जेव्हा AB एकरूप जेव्हा CD, AB एकरूप जेव्हा CD, तर सिद्ध करा कंस AC एकरूप कंस BD. कंस AC एकरूप कंस BD हे सिद्ध करायचं आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला आकृतीमध्ये? जेव्हा AB एकरूप जेव्हा कोणती? एकरूप जेव्हा CD. हे कुठं दिले? उदाहरणात दिलेले म्हणजे आपलं पक्ष. दोन जीवा सारखे आहेत. मग आपल्याला माहित आहे एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. संगत कंस एकरूप असतात. मग जेव्हा AB चा संगत कंस कोणता आहे? कंस ACB. कंस ACB एकरूप कंस कोणता असेल? कोणती जीवा दुसरी? CD. CD चा कोणता आहे मग? इकडचा कंस DBC म्हणा किंवा CBD. कंस CBD. हे कशावरून लिहिलं? ह्याचं कारण वर लिहिले पहा आपण. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. मग आता कंस ACB म्हणजेच बेरजेच्या गुणधर्मानुसार कसं लिहिता येईल आपल्याला? ACB म्हणजेच हे दोन कंस आहेत का बघा. ACB कंस AC अधिक कंस CB. कंस AC अधिक कंस CB बरोबर हे एकरूप आहे म्हणजेच बरोबर आहे. कंस इकडे सुद्धा CBD म्हणजे कोणता? CBD म्हणजे ह्या दोघांची बेरीज. कंस CB अधिक कंस
कोणता उरला? BD. कंसाच्या बेरजेचा गुणधर्म, कंसाच्या बेरजेचा गुणधर्म, बेरजेचा गुणधर्म. मग आपण काय करूया, कंस CB जे आहे हे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पक्षांतर करू. कंस AC बरोबर, हा उजवी बाजू घ्या अगोदर, कंस CB अधिक कंस BD आणि इकडे जे शिल्लक ठेवलंय आपण कंस CB, इकडे डाव्या बाजूला प्लस आहे, उजवीकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस. मायनस कंस CB. मग हे कंस CB प्लस कंस CB मायनस कटून जाईल, म्हणून काय राहिलं मग शेवटी? कंस AC बरोबर कंस BD. आता हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणजेच कंस AC एकरूप कंस BD, दोन्ही कंस एकरूप आहेत हे सिद्ध झालं. अशा प्रकारे आपण सराव संच 3.3 पाहिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.